मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवते अगदी मिक्स भाज्याचा छान असा पराठा। तर बघा, आपण पराठा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथं 1 वाटी मटर, एकदम ताजा मटर घ्यायचा। त्यानंतर बघा, इथं आपण पालकची भाजी घेतली आहे, थोडीशी मोठी मोठी पानं ती आपण 10-12 घेतलेली आहे। मेथी घेतली आपण बघा इथं, तर 1 कप भर अशी दाबून कप भरून ही मेथी घेतलेली आहे। त्यानंतर कोथिंबीर थोडी जास्त अशी आपल्याला लागणार आहे ती घेतली। गाजर घेतले आपण इथं 1 मोठं किसून, 2 बटाटे किसून घेतलेले आहेत आपण। आणि त्यानंतर बघा, थोडं वाटण करायचे, त्यासाठी जिरं 1 चमचा, आल्याचे 2 तुकडे। त्यानंतर इथं आपल्याला आलं लसूण लागणार आहे, 3 मिरच्या तिखटवाल्या घेतल्यात। त्यानंतर थोडे मसाले घेतले, तर इथं अर्धा चमचा आपण धना पावडर घेतली। त्यानंतर अर्धा चमचा इथं, अर्धा म्हणजे एकदम थोडंसं असं लाल तिखट, थोडा गरम मसाला, हिंग पावडर, चवीनुसार मीठ, गव्हाचं पीठ लागेल ते आपण चाळून घेणार आहे, आणि तेल लागेल आपल्याला। तर इथं बघा, आता सर्वात आधी आपण मिक्सरचं भांडे घेतले। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला इथं 1 कप मटर घेतलाय, म्हणजे 1 वाटी, तो आपण टाकून घेऊया। त्यानंतर बघा, पालक मी इथं स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे, तर तो आपण इथं थोडा बारीक चिरून ह्याच्यामध्ये टाकूया। तो पालक पण थोडा थोडा बघा सुरीने कट केला आणि तो टाकलेला आहे आपण। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या टाकल्या, तिखटवाल्या मिरच्या आहेत। त्यानंतर बघा, इथं आल्याचा तुकडा टाकूया एखादा। त्यानंतर लसूण पाकळ्या टाकल्या 3-4 आपण। त्यानंतर बघा, 1 चमचा जिरं टाकलेले। तर सर्व साहित्य टाकून झाले। आता थोडं पाणी टाकून आपण इथं एक अर्धा पेला मी पाणी टाकला आणि अशी पेस्ट बनवून घेतलेली। त्यानंतर आता इथं बघा, मेथी आणि कोथिंबीर ही सुद्धा आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून नितळत ठेवली होती। तर इथं आपल्याला मेथी आणि कोथिंबीर एकदम बारीक अशी चिरून घ्यायची। तर इथं बघा, अशा पद्धतीने मेथी कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतलेली। त्यानंतर बघा, आता किसलेलं गाजर, तर 1 गाजर मी इथं किसून घेतलेले, तर ते इथं ते ठेवून घेतलं आपण। त्यानंतर 2 बटाटे बघा मीडियम साईजचे होते, ते पण आपण किसून पाण्यात ठेवले होते, त्याचं पूर्ण पाणी पिळून घेतलं, एकदम कोरडे करून ते पण इथं परातीत घेतले। मिक्सरवर लावलेला मटार पालक पण आपण इथं घेतलेला आहे। इथं थोडे थोडे मसाले घेतले, ते पण आपण इथं घेतलेले आहेत। आणि 1 चमचाभर तीळ आपण इथं घालणार आहे, ते घालून घेतलेत। चवीनुसार इथं आपण मीठ टाकून घेतलेले आहे। तर सर्व साहित्य आपलं टाकून झालेलं आहे। आता इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ मी चाळून इथं परातीमध्ये घेणार आहे। तर 2 वाट्या बघा इथं पीठ आपण इथं अगदी 2 कप भरच आपण इथं पीठ आहे, म्हणजे की कुठल्याही वाटीने तुम्ही ते पीठ घ्या, किंवा जसं बसन तसं पीठ तुम्ही इथं मळू शकता। तर इथं मी 2 वाट्या पहिल्यांदा घेतलेल्या आहेत। तर इथं बघा, 2 वाट्यापेक्षा थोडं जास्त पीठ लागणार होतं, तर पुन्हा थोडं पीठ टाकून अशा पद्धतीने बघा हा मस्त घट्ट गोळा आपण बनवलेला आहे। आता पीठ आपलं मळून झालेलं आहे, तेलाचा हात लावून पुन्हा याला एकसारखा करून घेऊया। तर इथं बघा, पिठाचा गोळा एकसारखा करून घेतला आणि याला फक्त 5-6 मिनिटं आपण भिजायला ठेवूया। 5-6 मिनिटं झालेत बघा, पीठ मी दुसऱ्या भांड्यात ठेवलं होतं आणि पीठ छान घट्ट असं आपलं अजूनही आहे। तर आपण आता लगेचच पराठा लाटायला घेणार आहे। तर इथं चपाती एवढ्या आकाराचा, आपण जेवढी चपाती करतो तेवढ्या आकाराचा इथं आपण एक उंडा काढून घेऊया। पुन्हा याला तेलाचा हात लावून चांगला हातावर मळून घ्यायचं। थोडंसं पीठ लावून याची आपल्याला एक लाटी तयार करून घ्यायची। तर थोडीशी चपाती लाटल्यानंतर ह्याला बघा 4 पदराला जसे चपाती करतो त्याच पद्धतीने ह्याला तेल लावून 4 पदरे घडी मारून घेऊया। तर घडी मारल्यानंतर बघा, ह्याला व्यवस्थित पुन्हा एकदा पीठ लावून आपण छान असे इथं पराठे लाटायला घेतोय। तर पराठा लाटताना बघा, इथं आपल्याला कोणत्या साईजचा पाहिजे, किती पातळ जाड, पण थोडासा असा जाडसर ठेवला तर तुमचा पराठा चांगला खुसखुशीत होईल। त्यामुळे आपण जास्त पातळ पण लाटणार नाहीये, तर मध्यम असा जाडसर असा हा पराठा आपण इथं लाटून घेतोय। तर इथं बघा, पराठा आपला लाटून झालेला आहे, तवा पण तापलेला आहे। तव्यावर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि आपण इथं पहिला पराठा तव्यात टाकूया। तर मी तवा चांगला तापून घेऊन गॅस एकदम मीडियम ठेवलेला आहे, कारण आपण इथं पराठ्यामध्ये सर्व भाज्या कच्च्या टाकलेल्या आहेत। तर पराठा आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे, जे करून जरी तुम्ही मुलांना जरी पराठे दिले तर त्याचा कुठलाही त्रास मुलांना झाला नाही पाहिजे। तर अशा पद्धतीने बघा, हा पराठा आपल्याला
तेल तूप तुम्ही शक्यतो तूपच लावा, कारण जर मुलांना हे पराठे द्यायचे असेल तर पौष्टिक असे पराठे त्याला तूप लावलं तर अजून ते पौष्टिक होतील. आणि अशा पद्धतीने बघा दाबून दाबून व्यवस्थित हे मध्यम गॅसवर आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. जेवढा पराठा तुम्ही छान भाजता तेवढा खुसखुशीत होणार आहे आणि आपल्या ज्या भाज्या ज्या ऍड केलेल्या आहेत त्या पण व्यवस्थित इथं पराठ्यामध्ये फ्राय होणार आहेत. तर दोन्ही बाजूनी बघा एकसारखं मी वारंवार ह्या पराठ्याला चांगलं भाजून घेतलेलं आहे. तर दुसराही पराठा आपण लगेच लाटायला घेतलेला आहे. तर इथं बघा छान असा पराठा आपला पहिला अजूनही भाजतोयच आहे. तर दुसरा पराठा बनवण्यासाठी आपण उंडा तयार करून घेतलेला आहे. आता तव्यातला पराठा पण आपला छान भाजलेला आहे, तर आपण आता काढून घेतोय. तर टोपल्यामध्ये बघा मी पराठा काढून घेते. तर दुसरा पराठा आपण जसा पहिला लाटला त्याच पद्धतीने आता लाटून घेतोय. जर तुम्हाला पराठा एकदम गोल गरगरीत पाहिजे असेल तर तुम्ही एखादं धारदार डब्याचं झाकण घ्या आणि त्यांनी मस्त असा गोल आकाराचा पराठ्याला आकार द्या, किंवा जसे आहे तसेच बनवा. अशा पद्धतीने दुसराही पराठा आपण छान असा भाजून घेणार आहे. अशा पद्धतीने बघा पराठा जरा थोडा उलटणीने दाबून दाबून भाजा. तूप तेल तुमच्या आवडीने किंवा बटर पण लावू शकता तुम्ही, काही लावा. आणि अशा पद्धतीने बघा पराठा भाजताना भाजून घ्या. तर दुसराही पराठा आपला बघा छान असा भाजलेला आहे. तर दुसरा पण पराठा आपण इथे आता टोपल्यात काढून घेते. तर अशा पद्धतीने आपण अजून 2 पराठे इथे बनवून घेऊया. तर पराठे बघा आपले बनवून तयार झालेले आहेत. तर छान असे खुसखुशीत भरपूर भाज्या टाकून आपण आज हे पराठे बनवले. एकदम बघा खुसखुशीत आणि मध्ये असा छान असा बघा पदर सुटलेला आहे. अगदी आतपर्यंत म्हणाल तर तुम्ही सर्व भाज्या आपल्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत. तर इथं बघू शकता. अशा पद्धतीने आपले पराठे आजचे तयार झाले आहेत. तोडून पण दाखवते तुम्हाला. तर इथं बघू शकता. जर मुलं भाज्या खात नसेल तर अशा पद्धतीने अशा आयडिया करून बघा तुम्ही मुलांना भाज्या देऊ शकता. मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही असे पराठे बनवा किंवा नाश्त्यासाठी बनवा. अगदी मोठ्यांनाही हे पराठे मनापासून आवडतील, कारण खूप पौष्टिक असे पराठे आपले तयार झालेले आहेत. सोबत दही ठेवलंय आपण, सॉस ठेवलेला आहे. आणि अशा पद्धतीने खुसखुशीत पराठे तुम्ही एकदा तरी करून बघा. ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही ऍड करा आणि अशा पद्धतीचे पराठे तुम्ही बनवा. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.